Thank you for the introduction. I'm very grateful for the opportunity to be part of Pune River Revival community today and to share my research. So currently I'm doing my PhD. I'm in my first year at the Institute of Development Studies in University of Sussex, Brighton. And the topic of my research is understanding climate-induced loss and damage and the impact of climate change on vulnerable communities, focusing on some regions of rural India. Uh, I think I will now start with my presentation and I will share my screen. Just let me know if my screen is visible. Is this better? It's fine. Yeah. Okay. सुरुवात मी फील्ड मधल्या एका गोष्टीपासून करणार आहे. भाग्यश्री भोसले हिची गोष्ट. भाग्यश्री ही तुळजापूर तालुक्यातील शेतमजूर. मालकीची अगदी तुटपुंजी जमीन असल्यामुळे ती तिच्या नवऱ्याबरोबर शेतमजुरी करायला लागली. 2019च्या दुष्काळात तिच्या नवऱ्याने सततच्या सावकारी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर सावकारी कर्जापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंतचा सगळा आर्थिक भार एकट्या भाग्यश्रीवर आला. माणूस मरतो पण कर्ज मात्र राहतं, भाग्यश्री म्हणते. सासू सासऱ्यांनी घरातून हकलून दिल्यानंतर आणि आई वडिलांनी घरात घ्यायला नाकारल्यावर मुलांना घेऊन भाड्याचं घर करणं याचा देखील आर्थिक भार तिच्यावरती, तिच्या एकटीवरती आला. त्याशिवाय शेतकरी विधवा म्हणून होणारा मानसिक, शारीरिक आणि सामाजिक त्रास हा वेगळाच. भाग्यश्री हे उदाहरण एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे मराठवाड्यातल्या एकल महिलांचं. In past decade, almost 9,000 farmers or farm workers from the 8 districts of Marathwada have ended their lives. 9,000. म्हणजे 9,000हून अधिक शेतकरी विधवा या भागात आहेत. आता आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. शेतकरी आत्महत्या किंवा अग्रेरियन डिस्ट्रेस हे क्लायमेटशी कसं लिंक्ड आहे. PhD जॉईन करण्यापूर्वी मी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट ह्या क्लायमेट चेंज संबंधी रिसर्च करणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. तर तिथला हा आम्ही पब्लिश केलेला 2023चा रिपोर्ट, अर्जंट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन फॉर क्लायमेट रिलेटेड सुसाइड्स इन रुरल इंडिया. यामधल्या स्टॅटिस्टिकल अनालिसिस मधून आम्ही रेनफॉल पॅटर्न्स आणि रेनफॉल डेफिसिट हे कसे अनसर्टन होत चाललेत याचा अभ्यास केला. मराठवाड्यात साधारणतः 750 ते 800 mm रेनफॉल हा ऍव्हरेज मानला जातो. यात 5% पर्यंत डेफिसिट हे नॉर्मल आहे. आता गेल्या काही वर्षातली आकडेवारी बघूया. 1980 ते 1995 या 15 वर्षांच्या काळात रेनफॉल डेफिसिट 19.23 वर आला होता. म्हणजे 5% 19% हा आला होता. तर 2000 ते 2019 या काळात द पर्सेंटेज वेंट अप टू 36.36. 19 वरनं 36 वरती आला होता. यावरून आपल्याला लक्षात येतं की क्लायमेट चेंज मुळे दुष्काळाची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कशी वाढतीये. During this period of uncertain rainfall deficit, 35 million hectare of agrarian land had crop failure in India. For our comparative understanding, this land holding is equivalent to Germany's entire land area. And we had that significant amount of climate-induced loss and damage over the years in India. आता तेलंगणाचं उदाहरण घेऊया. तेलंगणा जेव्हा 10% पर्यंत तेलंगणात रेनफॉल डेफिसिट होतं तेव्हा 810 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. जेव्हा रेनफॉल डेफिसिट 25% जाऊन पोहोचलं तेव्हा 1188 शेतकऱ्यांची आत्महत्या तेलंगणामध्ये होती. क्लायमेट चेंजचा पेंड्युलम 2021 पासून आणखीन अनसर्टन होत चाललाय. ज्या भागात अति दुष्काळ होता
तिथे क्लाउडबर्स्ट, हेलस्टॉर्म, एक्स्ट्रीम रेनफॉल, फ्लड अशी परिस्थिती होत चालली आहे. या वर्षीचं मराठवाड्यातलं उदाहरण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 2025 मध्ये 25 मे या एका दिवसात लातूर शहरात 247 mm इतका पाऊस झाला होता एका दिवसात. 2025 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान 899 शेतकरी आत्महत्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. क्लायमेट चेंजचा शेती आणि शेतकरी यांच्यावरती कसा परिणाम होतोय हे या सगळ्या स्टॅटिस्टिकल अनालिसिस मधनं आपल्याला लक्षात येतं. क्लायमेट वल्नरेबिलिटी मात्र सर्वत्र सारखी असते असं नाही. वर्ल्ड सोशल सायन्स रिपोर्ट प्रमाणे जागतिक विषमतेचे काही आयाम आहेत. त्यामध्ये पर्यावरणीय विषमता, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, लिंगाधारित विषमता आणि ज्ञानाधारित विषमता. एन्व्हायरमेंटल इनइक्वालिटी, इकॉनॉमिक इनइक्वालिटी, social inequality, gender-based inequality, and information-based inequality. The first story we began with, the story of Bhagyashree. She falls at the intersections of all these inequalities. And through her case, we see how environmental inequality gets even worse because of the other set of inequalities or vulnerabilities that she experiences. Firstly, let us look at how it is social and economic in nature. Bhagyashree is a Dalit woman. Historically, in India, we know the ownership of land has been extremely caste-based. Dalit Bahujan communities had no access to the ownership of land. The villages are still demarcated on the basis of caste. Dalit Bahujan communities live on the outskirts of the village. Even Lamani Tandas are never part of the village. The central areas are always occupied by the upper caste, upper class communities. Here begins the socio-economic inequality that Bhagyashree and her family were part of. In their village, having no land of their own, it pushed them into the daily wage work. Working as farm laborers, their livelihoods were entirely dependent on agrarian conditions. During the years of massive drought, especially 2018-19, that's when Bhagyashree's husband ended his life, there was no farm work available for them whatsoever. This is how socio-economic inequality made them climate vulnerable. And that's how she falls at the intersections of socio-economic inequality and climate inequality at the same time. Now, coming to the gendered aspect of it. Being a woman in climate vulnerable community also means disproportionately absorbing the climate shock. Take drought, for instance. As wells dry up or nearby sources become contaminated, women are expected to walk farther and farther, almost around 2 to 3 kilometers a day, to fetch water for their household. These are added hours of unpaid and unrecognized labor. Also, physically strenuous tasks on them. The same pattern repeats with fuel wood collection, food preparation, and caregiving. In the case of farm widows like Bhagyashree, the struggle just doesn't stop here. In the absence of the patriarch of the family, they become solely responsible for the finances of the family. Their lives and livelihoods become completely dependent on agriculture, being the farm laborers. And we have seen how climate stress makes agriculture difficult in their home region. Now, there's a very interesting point about research on agrarian distress that we should look at. Regarding climate-induced agrarian distress, our data is often gendered. We talk about the numbers of farmers ending their lives or migrating to other regions, but these numbers are often male-dominated. We need to ask,
What about the aftermaths of farmer suicides? These women are the ones solely bearing the emotional, physical, financial burden. Do we try to understand enough about their lives in terms of climate vulnerability? Talking more about the gendered impacts of climate change become even more stark when we look at women cane cutters from the Marathwada region. Coming from majorly Lamani communities, these women are landless. And we've talked about the socio-economic inequality earlier. As climate stress, droughts, floods intensify in these regions, seasonal migration doesn't remain a choice, it becomes a compulsion. Every year, they migrate to mostly western belts of Maharashtra to cane fields, undertaking physically punishing labor, such as cutting, carrying, and loading the cane. The work itself is structured through layers of exploitation, mediated by the mukaddams, the middlemen. Their constant surveillance affects women's autonomy and dignity. What makes this labor profoundly gendered is how women's bodies are treated as endlessly extractable. Women are penalized for taking leave during menstruation, and the penalty goes as high as 500 or 600 rupees a day, more than their wages, forcing them to continue working throughout severe pain and exhaustion. This seriously affects their reproductive health, often pushing them directly or indirectly into undergoing hysterectomy surgeries, which is seen as a way to prevent lost work days or penalties. This migration and the aftermaths of it, which we've just seen, is driven by climate induced livelihood collapse in their home region, which is why they were compelled into migration. And we need to understand these case studies through the lens of climate vulnerability. This case makes it necessary for us to rethink our ideas of development beyond GDP losses. Uh, these were some of the pictures of women fetching water during the 2018-19 drought in the Marathwada region of Latur and Tharashif districts. And these are some of the pictures of the living conditions of the women cane cutters while on the field, while on the cane fields. So coming back to this case study, uh, we must ask, can there be any greater loss and damage than the irreversible loss of one's own body? Having to lose one organ of your body, there cannot be a greater non-economic loss and damage than this. Uh, this is some of the data of from Marathwada about the migration. 80% of Lamani communities have to seasonally migrate because of droughts and because of climate extreme events. And 77% of Dalit Bahujan communities take loan because of the agrarian distress. In the times of climate emergencies like these, and that we are living in, we must think of urgent social protection for climate vulnerable communities, which is not just adaptive in nature, but anticipatory in nature. So we need to think of social protection, government policies that are anticipatory in nature. MGNREGS, for instance, or direct cash transfers, for instance, or any other social protection. How can we think about climate shocks in anticipatory way and make it protective in nature for climate vulnerable communities is what we need to think about. Non-economic loss and damage is no longer an abstract idea. It is a lived reality for millions of people. Let us look at some of the global data. This is some of the global data. Uh, the World Bank data says that by 2050, 2 crore
2 crore workers or people from working class will have to migrate because of climate extreme events. Uh, and the and here is also the data on economic loss and damage because of climate extreme events. Global climate summits, including the most recent COP, which took place in Brazil, have increasingly recognized the need for compensation of non-economic loss and damage. People have been talking about non-economic loss and damage in global south and trying to talk about compensation, cash transfers for non-economic loss and damage, along with anticipatory measures to reduce future harm. This global acknowledge this global acknowledgement must now translate into action at home. It is high time that our government policies begin to seriously account for climate shocks and strengthen social protection systems that address non-economic loss and damage. Only then can we ensure dignity, security, and resilience for both rural and urban communities that are most vulnerable to climate change. On a concluding note, I would just like to share some of our reports published by IIED on uh, different uh, social protection schemes for climate shocks. So this talks about adaptive, anticipatory climate policies and how social pensions, public work programs, school fooding programs should be climate inclusive, and we should work togetherly for climate justice. This was the assessment, statistical assessment that we made in 2023, which says India's readiness assessment for delivering anticipatory social protection. So the data says that we are 30% ready for anticipatory social protection, which is far behind most of the countries of global south. So it's high time that we think about social protection, climate inclusive social protection, and anticipatory policies. Thank you. We can now have interaction and talk more about these themes, I think. Thank you so much. Thanks, Ira. I think it was quite short and well summarized, and it's very heartbreaking also to hear most of whatever you presented. Um, so yeah, we might not be able to directly understand these things where our river issues are connected, but yeah, they are related because when rivers are also getting destroyed and the impact of that on people who are dependent on the river will be probably quite similar, and we don't really think about that in those losses. So yeah, I mean, I'll invite questions. People who want to ask questions can actually go ahead and ask questions. I will allow everyone to unmute themselves and ask questions. So I think maybe some of the points which mentioned, I think figures, people can have some questions on that. I actually sort of didn't pay close attention to some of that figures. Maybe some slide which you can show and people can probably ask questions on that. Sure. Yeah. About the figures? Yeah. कोणालाही प्रश्न असला तर आता विचारू शकता. You can unmute or put in chat also. मला एकच Sure. विचारायचं होतं की हे ओव्हरऑल अक्रॉस बिकॉज इरा यू मेन्शन्ड अबाउट तामिळनाड आणि मराठवाडा मधल्या केस स्टडीज पण ओव्हरऑल तू जे म्हणतेस की सोशल आणि ह्याची इनइक्वॅलिटी जी आहे म्हणजे जातीमुळे असेल लिंगभेदामुळे असेल किंवा जी हे अक्रॉस इंडिया सगळीकडे ओव्हरऑल बघितली जाते
म्हणजे it's the same situation across the country or it differs in certain parts of India is what I wanted to ask. I think it is overall similar in all parts of rural India, though the intensity sort of changes and varies in different belts of the country. For example, in Maharashtra, it might not be similar in all the regions. It is quite intense. The caste-based violations are quite intense in the Marathwada region. Similarly, in the Hindi belt, it is even seen with the immigrant workers, especially. But the caste-based demarcation, if we are talking about socio-economic issues, the caste-based demarcation remains similar throughout the country, still in the rural parts of India. And to talk about the other aspect, the environmental inequality, there are different regions that face different weather conditions and different climate shocks. Their response to climate shocks is it varies. But immigration, migration, and seasonal migration sort of remains constant throughout. So I think just with a few variations, the situation remains similar throughout all parts of rural India. And because of droughts and floods, they are compelled into migration. They are compelled into undertaking physically strenuous work. It is sort of that's why we need to think about our anticipatory social protection in terms of climate inclusiveness. If Yes, I've answered Amit. the question. Hello, Amit. hi, Amit here. Hello. हाय. एक प्रश्न होता मला की शहरी भागांमधले जे लढे आहेत पर्यावरणाशी संबंधित ते थेट दिसतात, पण ते सामाजिक न्यायाचा मुद्दा पण अर्थातच त्याच्यामध्ये लपलेला आहे. पण तरीही नदी किंवा टेकडी किंवा तत्सम इथले जे प्रश्न आहेत शहरांमधले, म्हणजे इथले अशा अर्थी म्हणतोय मी की म्हणजे पुणे रिव्हर रिवायवल सारखे गट जे आहेत ते प्रयत्न भरपूर करतायत अर्थातच इकडे तिकडे सर्वत्र जाण्याचा, पण त्या शक्ती त्या वेळ आणि संख्येमध्ये लिमिटेड असल्यामुळे समजा मी शहरी भागाबद्दल आता बोलतोय तर हा जो सगळा क्लायमेट जस्टिसचा जो सगळा अँगल आहे इन्क्लुझिव्हिटीचा, तर तो आणण्याच्या दृष्टीने शहरी भागातल्या अशा लढ्यांना काय करायला पाहिजे? एक छोटस फक्त उदाहरण देतो, म्हणजे की उदाहरणार्थ नदीला पूर येऊन ज्या शहरातल्या वस्त्या ज्या पाण्यात जातात, तर त्यांना सुद्धा हा प्रश्न आपला वाटावा आणि लढा देणाऱ्या PRR सारख्या गटांना सुद्धा त्या लोकांपर्यंत पोहोचता यावं, यासाठी तू काही सुचवू शकशील का? किंवा म्हणजे मी थोडासा प्रश्न छोटा केला, पण थोडं व्यापक उत्तर अर्थातच असू शकेल याचं. थँक्यू. Thanks for the question, Amit. I think we can look at it through different angles. म्हणजे अर्बन स्पेसेस मधल्या वस्त्यांमध्ये जेव्हा फ्लड्स येतात तेव्हा आपण त्याला कुठल्या कुठल्या अँगलनी बघू शकतो. फर्स्टली ऑफकोर्स ॲडव्होकेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कारण तो परत गोइंग बॅक टू क्लायमेट शॉक, तो क्लायमेट शॉक आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आपण प्रिपेअर्ड आहोत का, आपला रेडीनेस काय आहे ॲज अ कंट्री ऑर ॲज अ स्टेट टू टॅकल एनी काइंड ऑफ क्लायमेट शॉक व्हॉट्सो एव्हर. तर त्यासाठी आपल्याला ॲडव्होकेसी आणि पॉलिसी इन्क्लुझिव्हिटीसाठी खूप प्रयत्न करायला लागणार आहेत की आपल्या पॉलिसीज क्लायमेट शॉकला कधी सिरियसली घेणार आहेत आणि क्लायमेट इन्क्लुझिव्ह कधी होणार आहेत. ह्या बऱ्याच देशांनी करायला सुरुवात केलेली आहे. जे त्यांच्या देशाचे पॉलिसीज आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, त्या खूप क्लायमेट इन्क्लुझिव्ह इन नेचर होत चालल्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला ज्या कुठल्या पद्धतीने काम करता येईल, फर्स्टली रिसर्च असेल किंवा प्रोटेस्ट मधनं असेल किंवा म्हणजे वी नीड टू बी ॲट द इंटरसेक्शन्स ऑफ अकॅडमिया, ॲक्टिव्हिझम अँड बिईंग विथ द कम्युनिटीज ॲट द सेम टाइम. त्यामध्ये ॲडव्होकसीचा पण खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं, पॉलिसीजचा रोल आहे, आणि शिवाय त्या कम्युनिटीज मध्ये आपण थेट जाऊन काय करू शकतो, ह्या सगळ्याच ऍस्पेक्टचा यंग व्हॉलंटियर्स म्हणून आपण विचार करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. त्याशिवाय त्यांच्या म्हणजे या स्लाइडवरती पण दिलेलं आहे की लेबर राईट्स व्हायोलेशन्स कशा पद्धतीने होतात. म्हणजे जेव्हा त्या भागामध्ये फ्लड येतात ते आणखीन क्लायमेट वल्नरेबल होत चाललेत. त्यांच्या लाईव्हलीहूडचा प्रश्न आहे, त्यांच्या लाईफचा प्रश्न आहे, त्यांच्या घरात पाणी शिरतंय. अशा वस्त्यांमधली आपल्या पुण्यातल्या ज्या खूप केसेस अशा होत्या, त्यावेळेला
त्यांची जेव्हा क्लायमेट व्हल्नरेबिलिटी वाढतीये, एकतर घरच्या सगळ्या गोष्टी करून, आणि त्यात जेंडर ऍस्पेक्ट पण आहे की बायकांवरती त्या सगळ्या घरच्या सिच्युएशनचा कसा ताण येतो, आणि त्यानंतर त्या आणखीन कामाला जातात. तर या व्हल्नरेबिलिटीला आपण कशा पद्धतीने बघतोय, आणि त्यामध्ये लेबर राईट्स व्हायोलेशन्स होत आहेत का, त्यामध्ये आणखी जास्त प्रमाणात त्यांची व्हल्नरेबिलिटी कशा दृष्टीने वाढतीये, ह्या सगळ्याचा आपल्याला सगळ्या अंगांनी विचार करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि पुणे रिव्हर रिवायव्हल सारख्या कम्युनिटीज त्यासाठी काम करतच असतात सातत्याने. बरेच पुण्यातले ग्रुप्स जे आहेत तर ते यासाठी करतच असतात. शिवाय आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचून, म्हणजे आपणच आपल्यामध्ये बरेच टॉक्स करतो, पण त्यांच्यामध्ये पोहोचून आपण काय ऍक्टिव्हिटीज करतोय, तिथल्या मुलांसाठी आपण काय ऍक्टिव्हिटीज करतोय, हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचून या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतोय का किंवा समजून घेतोय का. मी एक छोटंसं उदाहरण इकडे शेअर करते. मी जेव्हा रिसर्च करायला लागले, रिसर्च मला खूप हेरार्किकली नेचर वाटायला लागला. म्हणजे मला वाटायला लागलं की मी फील्डमध्ये जाऊन फक्त डेटा घेतीये, आणि म्हणजे मी त्यात काही हेरार्की आहे का, म्हणजे रिसर्च पब्लिश होतोय पण त्याचा पुढे काय होतंय, ऍक्शन बेस्ड गोष्ट काय होतीये फील्डमध्ये. तर रिसर्च कुड बी समटाइम्स सीन ॲज हेरार्किकल इन नेचर. याला आपण कसं बघितलं पाहिजे असा मला प्रश्न पडत होता. म्हणजे हाऊ डू वी डेमोक्रेटाइज इट इवन फर्दर और मेक इट पार्टिसिपेटरी इन नेचर. मी जेव्हा आयडीएसला गेले, आयडीएसची रिसर्च पद्धत ही पार्टिसिपेटरी ऍक्शन रिसर्च पद्धत आहे, किंवा पार्टिसिपेटरी रुरल अप्रेझल पण म्हणतो. म्हणजे त्यात आपण रिसर्चर्स नसतो, आपण फक्त ते स्वतःला फक्त फॅसिलिटेटर्स म्हणतात. वी आर जस्ट फॅसिलिटेटिंग द प्रोसेस अँड वी नीड टू पार्टिसिपेट विथ द कम्युनिटीज. म्हणजे ती एक खूप सुंदर कविता आहे ना, वी आर नॉट जस्ट आर डेटा, दे आर नॉट आर डेटा. We need to humanize the data. They are human stories. We need to see it as stories. We need to see it with lot of empathy and sensitivity and care. तर या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे कसं बघू शकतो याची खूप गरज आहे. मी अशी ऍक्टिव्हिटी केली होती. मी जेव्हा मराठवाड्यातल्या 70 शेतकरी विधवांसोबत, त्यापैकी भाग्यश्रीची केस मी आता सांगितली, 70 शेतकरी विधवांसोबत एक पार्टिसिपेटरी ऍक्शन रिसर्चची ऍक्टिव्हिटी केली होती. तर त्यात आम्ही वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज घेतो. म्हणजे फक्त एक कन्व्हेन्शनल वे मध्ये आपण एखादा फॉर्म भरून घेतोय, हे रिसर्च म्हणजे या रिसर्चच्या पलीकडे जाऊन आपण रिसर्चकडे कसं बघणार. तर त्यांच्या गोष्टी आहेत ना, त्या आपण ऐकूयात, एकत्र बसूयात, एकत्र गोष्टी करूयात. त्यावेळेला आम्ही एक रिव्हर्स ऑफ लाईफ नावाची ऍक्टिव्हिटी त्यांच्यासोबत केली. रिव्हर्स ऑफ लाईफ इथल्या खूप जणांना माहिती असेल. म्हणजे आपण जे फील्डमध्ये आहे, म्हणजे त्या कधी कधी शेतात काम करतात, तिकडे आम्ही जाऊन त्यांच्याशी बोलायचो, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बसायचो, किंवा कुठल्या तरी ऑर्गनायझेशनची स्पेस वापरायचो. पहिल्यांदा प्रथमतः सगळ्यात गोष्ट ही आहे की त्यांना ती स्पेस सेफ स्पेस वाटली पाहिजे. कारण द एम्बॉडीड इम्पॅक्ट्स अँड सायकोलॉजिकल ट्रॉमा दे कम फ्रॉम बिईंग अ फार्म विडो, इट्स अ लॉट अँड इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक टू लुक ॲट. तर त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की ती एक पहिल्यांदा सेफ स्पेस त्यांच्यासाठी क्रिएट करण्याची गरज होती. त्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज केल्या, मॅपिंग ऍक्टिव्हिटीज टू अंडरस्टँड पॉवर डायनामिक्स, की गावात पॉवर डायनामिक्स, त्यांच्या घरात पॉवर डायनामिक्स सुरू होतात आणि त्या गावापर्यंत कशा जातात, अँड देन टू अंडरस्टँड देअर एजन्सी, बिकॉज शी वॉज सोली बेअरिंग द बर्डन, ॲज आय अर्लियर सेड, बी इट फिनान्शियल, सायकोलॉजिकल अँड फिजिकल. तर त्यावेळेला मग आम्ही त्यांच्यासोबत रिव्हर्स ऑफ लाईफ ही ऍक्टिव्हिटी केली. तर त्यामध्ये आम्ही त्यांना काही रंगीत खडू द्यायचो, एखादा चार्ट पेपर द्यायचो, आणि म्हणायचो की तुमच्या आयुष्याचा प्रवास आतापर्यंतचा चित्रात नाही, का नदीच्या स्वरूपात नाही, का प्रवाहाच्या स्वरूपात ना आम्हाला दाखवा. कुठलेही रंग वापरा, रंगसंगतीतनं दाखवा, आणि म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याचं डेपिक्शन करू शकता. इट्स ऑल अप टू यू. आणि त्यामधनं जी पहिल्यांदा तर बायकांचं, आणि त्यामध्ये आम्ही रिफ्लेक्शन ऍक्टिव्हिटीज पण करायचो. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी करून तुम्हाला कसं वाटलं, आणि काही चेक इन ऍक्टिव्हिटीज. कारण चेक इन आणि रिफ्लेक्शन ऍक्टिव्हिटीज पण करणं खूप गरजेचं आहे. फक्त आपण तिकडे जाऊन फॉर्म भरून येणं हा काही रिसर्च नाही होत. तर पहिला त्यांचा रिफ्लेक्शन हा होता की आमच्या हातात रंगीत खडू पहिल्यांदा आलेत. म्हणजे आम्ही आमच्या मुलांकडे, नातवंडांकडे बघितलं, पण आमच्याकडे पहिल्यांदा आलंय. आणि मग त्यानंतर ते त्या सुंदरपणे काढायला लागल्या. त्यापैकी now I think of it as one of the very important archivals from
द कम्युनिटी ऑफ फार्म विडोज. कारण या प्रोसेसमध्ये काय झालं, जेव्हा त्या बायका सगळ्या यायला लागल्या आणि एकमेकींच्या रिव्हर्स ऑफ लाईफ बद्दल एकमेकींना सांगायला लागल्या किंवा पुढे येऊन बोलायला लागल्या, सगळ्यांना त्यांची जर्नी सांगायला लागल्या, तेव्हा दे स्टार्टेड टॉकिंग अबाउट की इतके दिवस त्यांना वाटत होतं हा त्यांचा खूप पर्सनल इश्यू आहे, पण हा त्यांच्यासारख्या खूप बायका आहेत, पर्सनल इज पॉलिटिकल, हे त्यांना कळायला लागलं. आणि हा एक सामाजिक प्रश्न आहे, हा इतक्या सगळ्या बायकांचा प्रश्न आहे. त्यांनी एकत्र एकमेकांसाठी टाळ्या वाजवल्या, एकमेकांसोबत त्या थोड्याशा म्हणजे काही इमोशनल मोमेंट्स पण त्यांच्यासाठी होते त्या ऑफकोर्स ट्रॉमॅटिक जर्नी बद्दल बोलताना, पण आणि ज्या कुठल्या त्रासातनं त्या जात आहेत हे बोलताना, या सगळ्यातनं त्यांची एक ती कलेक्टिव्ह प्रोसेस जी होत होती टू लुक ॲट इट ॲज अ कलेक्टिव्ह, की हो आमच्यापैकी 70% बायकांचं गव्हर्नमेंट स्कीम्स मधनं एक्सक्लुजन झालंय. जी संजय गांधी निराधार योजना ही विधवांसाठी, एकल महिलांसाठी आहे आणि ज्याचा डेटा असंही सांगतो की त्याचा आउटरीच खूप चांगला आहे, त्यापैकी खूप बायका त्या स्कीम मध्येच नव्हत्या. तर त्यांना हे कळायला लागलं की यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की अशा काही पार्टिसिपेटरी ऍक्टिव्हिटीज आपण कम्युनिटी सोबत करू शकतो का, ज्यातनं नॅचरलीच त्यांची कलेक्टिव्हायझिंग प्रोसेस होते आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्यातनं त्यांची स्वतःची एक मुवमेंट. कारण आपण ऍट द एंड फक्त फॅसिलिटेटर्स आहेत किंवा व्हॉलंटियर्स आहेत आणि त्या कम्युनिटीसाठी. आणि बीट मी रुरल केसेस जास्त यासाठी सांगितल्या कारण माझ्या रिसर्चचा तो जास्त भाग आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सेस बद्दल सांगताना मी त्या सगळ्या केस स्टडीज सांगत होते. पण अर्बन पुअरची तर मला आणखीन असं वाटतं की म्हणजे खूप सगळीकडे म्हणजे हे वाक्य म्हटलं जातं की अर्बन पुअर आर इनविजिबलाइज्ड बाय द स्टेट. ऍटलिस्ट रुरल पुअर यांना कुठली तरी माहिती आहे, आशाताईंपर्यंत ते पोहोचू शकतात किंवा कुठून तरी त्यांना काही माहिती, एक गावात त्यांचं कनेक्शन आहे खूप काळ तिकडे राहिल्यामुळे. पण इमिग्रंट्सचं जे दुसऱ्या शहरात गेलेत त्यांचे काही डॉक्युमेंटेशन्सच नाहीयेत, दे आर इनविजिबलाइज्ड बाय द स्टेट. तर अशा परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि त्यांची ती वल्नरेबिलिटी समजून घेऊन काही काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. Very nicely put, Tahir. I think these invisible stories, even I heard recently, like what you rightly said, I think it's a lot in the urban also where there is no law land also. They don't have any land. So, so they are almost invisible. At least the rural people have some land to possess and that actually gives them some connection. But it's, yeah, I mean, the stories are very heartwarming and I think such invisible stories needs to come to the fore. आणि कल्याणी खूपच एक छान लिहिलंय. यू कॅन ऍक्च्युअली रीड इट आउट इफ यू वॉन्ट इट इन आय एम मराठी. शेअरिंग माय स्क्रीन. शॅल आय स्टॉप शेअरिंग माय स्क्रीन राईट नाउ? नाही चालेल. या आय मीन या इट्स फाईन. आय मीन यू कॅन कीप युअर स्क्रीन आउट. So Kalyan has put a message in Marathi. If you want, you can read it. It's very nice. I mean, Is because my we, I think, screen, just a second. yeah. Is my screen still visible? No, it's not visible. Okay. So कल्याणी लिहिलंय, अगदी बरोबर मांडलंय. पण माझं मूळ गाव धाराशिव आहे, पण परिस्थिती खूपच भयानक आहे की काही आता बाहेर गेली आहे. शहरातली राहणीमान फक्त इकडे लोक cannot read it right. वाचायला पाहतात. पण विचारधारा मात्र तशी होत नाहीये. आत्महत्या, व्यसन, व्यसनं, गुन्हेगारी. गुन्हेगारी वाढत चालली आहे. हे सगळं पैशाच्या कमतरतेमुळे व अपुरी माहितीमुळे. हो, जीव इथे खूप स्वस्त आहे. See, we actually don't look beyond data, like what you rightly said. Okay, it's suicide is one number, debt is one number, and crop loss is one number. But beyond these numbers, like what you said, there are so many invisible stories which actually require the real support and empathy. And Absolutely. it cannot be whatever done by some scheme or whatever, no scheme giving them this money, giving them that loss. It goes beyond that. So we have to change our policies to go beyond just the schemes giving some, again, just a material or some number type of what do you say, insurance or compensation. It has to be far more. And yeah, the urban people have to be in hand and collaborate for this thing, because we have been seeing, they are the reasons why this is happening. We don't want to get into that, but that's how it is.
So yeah, a lot of invisible stories also there when we talk about rivers, and it's not just about human things, but also about other creatures. I mean, they're even more invisible. Humans are at least having a mouth to speak, but the others don't have that. And it's time that they also have to be taken into factor for, because it's also closely linked with our economy, with our whatever. Absolutely. अजून कोणालाही प्रश्न असला तर प्लीज विचारा. Sanjeev, I have a question. Ira, hi, this Yes, is yes. Manisha. Hi, Manish. Thanks for the wonderful presentation. I could only grasp part of it because, Marathi is something that I'm still trying to pick up. I had one question. I'm not sure if you've really covered that. See, the examples and the case study that you had shared of, the women who you met or, whom you had researched, that is actually hyperlocal data. This is you went as a researcher and you were able to gather this information with on-ground field research, right? Now, one of the challenge which we always hear for any kind of policy is lack of on-ground data, which is firstly not recorded, or it is not available, or it is not in one location. Do you think, in addition to climate change, of course, you've explained the connection, the larger challenge to this conversation, while climate change is amplifying it, is the lack of data, which is always supposed to be maintained and not maintained. Do you think that is actually why there is no action, or do you think there is data available and still there's nothing that's happening? Where do you think there is a bigger gap, actually? I just want to understand from your perspective as a researcher, because you're out there gathering data. Thank you for the question, Manisha. It's a very tricky question to look at. And to add on to the point of lack of data, as I said, our data, so the numbers that we see, for example, we have the data of the farmer suicides, but it's again about the numbers of men, farm workers who've ended their lives. But agrarian distress data shouldn't just stop here, right? We need to understand how agrarian distress is sort of looked at or addressed by the women who are still there, who now become the solely responsible person of the family, looking after different things at the same time. Even the migration data, it's quite male dominated, so the gendered aspect in data is quite there, it's very much there. At the same time, I would also say for advocacy, we have to actively be at the intersections of both academia and activism. As I earlier said, we need evidence-based, research-based activism. At the same time, we need people on streets, we need people to be with communities and to do activities in participatory way with them. But at the same time, we need more researchers giving us the stories, giving us more data from the field, from the climate extreme events, from climate vulnerable communities. I think I was talking about the case of women cane cutters, and with your question, I can only think of this example. We had a lot of articles on, issues of women cane cutters, issues of hysterectomies getting published at EPW and lot of other academic journals, but I don't see them translating into any kind of policy making. So I think in some cases, we do have data. We do have a good research done on the severe conditions on the field, but there is still no action taken. At the same time, I also think there are a lot of nuances and complexes to understanding climate vulnerability and inequalities. So we at the same time also have to start thinking about research in more participatory way and to reach out to the communities. And I would, as young volunteers, I think that's what we should aim at, if I've answered your question. Yes, thanks, Ira. Yeah, I think comment from Amit. yeah. Perhaps we can initiate a project activity on these lines.
PRRs I for would career. love to be part of that. Yeah, Thank we you for can the probably suggestion. collaborate in that, yeah, and see Yeah, how we can do that. We have to see what organizations are already there working for it, what government departments are there, and then maybe work on that. I would really like that. So, are there any organizations working on this, to address these issues? The NGOs type of this thing? Which are looking at climate stress. Yeah. Yeah, I know a few organizations based in Marathwada. I can think of two right now. There is a Hello Medical Foundation, which works on the projects of single women, which is based in Dharashiv district. And there is Manovikas, which is based out of Ambazogai in Peet district. These Okay. organizations actively work on climate stress. And there are a few more, which are Mm. organizations that are working for climate shocks and climate inclusivity, and especially with farm workers and women farm workers. Great, great. So, yeah, we'll probably collaborate and see how we can be Yeah. part and support them also. Yeah. That will be very helpful. And I would love to be part of the projects too. So do Yeah, let me know. yeah, I think the data what you're collecting is going to be quite useful. But yeah, like what you said, it has to get translated into really good action at the Yeah, earliest. for sure. Most Yeah. important. We are in that climate emergency. So Absolutely. Yeah. yeah. But like what you said, it's very invisible to us in the urban areas. Yeah. So I think if there are no more questions, we can end this session. Thanks for your time. Ila. She's come on her vacation here from UK and got the time, spent her time, valuable time giving this session, and it was really useful. And we hope we can be in touch in the near future again. Thank you so much Yeah, for having me here today and for making me part of Pune River Revival community. yeah. You Great. can follow our activities and all on the website, on our Yeah, social media pages. We have some interesting activities coming up in the next few weeks of flora mapping and few walks and all that. So please spread the news and join us. for sure. Looking forward. Yes. Yeah. Thank Thank you, you. everyone. Thank you. Thank you. Thank you, Ira. Thank you.